नमस्कार. कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण चौपट फुलणारे, अजिबात गॅस न पेटवता, कुठलीही पूर्वतयारी न करता पोह्याचे कुरकुरे बनवणार आहोत. हे कुरकुरे तयार केल्यानंतर वर्षभर आरामात टिकतात. बनवायला इतके सोपे, अगदी लहान मुलंसुद्धा बनवतील इतके सोपे. कुठलीही मेहनत न करता, कुठलीही पूर्वतयारी न करता मनात येईल तेव्हा तुम्ही हे कुरकुरे बनवू शकता. चवीला अप्रतिम लागतात. आजची रेसिपी खूप सोपी आहे. तुम्हाला जर का आवडली तर रेसिपीला एक लाईक करायचं आहे व चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कुरकुरे बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं मी 450 ग्राम इतके पोहे घेतलेले आहेत. आपण जे रोज कांदे पोहे खातो तेच पोहे आहेत. आता याचं वजनी प्रमाण पाहिलं वाटीने पाहूया. या वाटीने 1.5 वाटी इतके पोहे घेतलेले आहेत. तुम्ही इथं कुठलीही एक वाटी सेट करून घेऊ शकता किंवा तुम्ही अर्धा किलो पोहे घेतले तरीही चालेल. आता हे पोहे आपल्याला 2 ते 3 पाण्याने छान असे धुवून घ्यायचे आहेत. यामध्ये खूप सारं काळपट पाणी निघतं. व्यवस्थित असे हे पोहे आपल्याला हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत. धुवून घेतल्यानंतर हे पोहे आपल्याला जवळपास तासभरासाठी असेच भिजवत ठेवायचे आहेत. यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे. पाणी न ठेवताच हे पोहे आपल्याला असेच भिजवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर का वेळ असेल तर तुम्ही 2 ते 3 तासासाठी भिजवून घेतले तरीही चालेल. आता इथे पहा 1 तास झालेला आहे. पोहे व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत. जितके छान पोहे भिजतील तितके छान कुरकुरे तयार होतील. आता हे भिजवलेले पोहे आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत. याचं आपल्याला कुरकुऱ्यांसाठी व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता सुरुवातीलाच हे कोरडे पोहे आपल्याला हाताने व्यवस्थित असे कुस्करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहेत. जर का सुरुवातीलाच तुम्ही यामध्ये पाणी घातलं तर पोहे व्यवस्थित हवे तितके बारीक होणार नाही. आता हे तुम्ही म्हणाल हाताने कुस्करायचे आहे त्यापेक्षा मिक्सरला फिरवले तर चालतील का? तर अजिबात नाही. हे आपल्याला हातानेच व्यवस्थित असे कुस्करून घ्यायचे आहेत. तर आता इथे पहा व्यवस्थित असे हे पोहे मळून घेतल्यानंतर यामध्ये लागेल तसं आपल्याला सुरुवातीला पाणी घालायचं आहे. तर 1.5 वाटी इतके पोहे आहेत. यासाठी मला एकूण 1 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर इथं मी तुम्हाला पाण्याचा सुद्धा अंदाज सांगितलेला आहे. पण बऱ्याच जणांचे पोहे वेगळ्या वेगळ्या क्वालिटीचे असतात. त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं. तर आता इथे पहा मी लागेल तसं यामध्ये पाणी घालत आहे. याचं आपल्याला एकदम सरसरीत असं पीठ मळून घ्यायचं आहे. सरसरीत म्हणजे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही. अगदी लागेल तसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. सुरुवातीलाच खूप जास्त पाणी घालायचं नाही. पण पोहे खूप जास्त पाणी पितं यासाठी आपल्याला लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दिसत असेल अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. यानंतर एखाद्या कागदामध्ये हे आपल्याला भरून अशा पद्धतीने सुरुवातीला कुरकुरे तयार करून पाहायचे आहेत. जर का व्यवस्थित झाले तर यामध्ये पाणी घालायचं बंद करायचं आहे. इथं मी तुम्हाला पाण्याचा अंदाज सांगितलेला आहे त्यानुसारच तुम्हाला पाणीसुद्धा घ्यायचं आहे. तर याचे व्यवस्थित असे कुरकुरे तयार होत आहे. तर आता इथं आपण पुढली प्रोसेस करून घेणार आहोत. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. अर्धा छोटा चमचा मीठ घातलं. पोहे खायचा 1 मोठा चमचा पापडखार घेतलेला आहे. पापडखार मिठापेक्षा थोडासा जास्त घालायचा आहे. याने याला खूप छान चव येते. सोबतच हे खूप छान फुलतात. आता आवडीप्रमाणे यामध्ये तुम्हाला जिरी किंवा ओवा घालायचा आहे. तर इथं मी 1 छोटा चमचा ओवा घेतलेला आहे. आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स घालायचे आहेत किंवा नाही घातले तरीही चालेल. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बाकीचे मसाले घातले तरीही चालेल. जसं की लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची वाटलेली घातलं तरीही चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल. आता हे घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा खूप जास्त यामध्ये मीठ घालायचं नाही. आता हे व्यवस्थित असं मिक्स केलं म्हणजे काय तर हे मी जवळपास 6 ते 7 मिनिटांसाठी छान मळून घेतलेलं आहे. कुरकुरे घालण्यासाठी इथं मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे. तुम्ही दुधाची पिशवी घेतली तरीही चालेल. आता याला आपल्याला थोडंसं जाडसर असं होल पाडून घ्यायचं आहे. अगदी पातळ न पाडता थोडंसं जाडसरच पाडायचं आहे. आपण जे कुरकुरे तयार करणार आहोत ते थोडेसे जाडसर घालायचे आहेत कारण सुकल्यानंतर ते खूप जास्त पातळ होतात. तर आता या पिशवीमध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व आपल्याला
कागदावरती हे कुरकुरे घालून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, साडीवरती किंवा कुठल्याही कापडावरती न घालता प्लॅस्टिकच्या कागदावरती हे कुरकुरे तुम्हाला घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने जर का हे घालत असताना तुटत असतील तर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित तुम्हाला मळून घ्यायचं आहे. तर इथे पहा, व्यवस्थित असे हे कुरकुरे मला घालता येत आहे. कुरकुरे घालत असताना जर का हे पीठ सुकल्यासारखं वाटलं तर परत तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून मळून घेऊ शकता, कारण पोहे लगेचच सुकतात. यासाठी तुम्हाला जर का कोरडं वाटलं तर लगेचच यामध्ये तुम्हाला थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचं आहे. तर आता इथे पहा, अशा पद्धतीने मी कुरकुरे घातले. पहिल्या दिवशी हे कुरकुरे सावलीतच घालायचे आहेत. नंतर 6 ते 7 तासाने आपल्याला हे कुरकुरे हलक्या हाताने काढून दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकवत ठेवायचे आहेत. तर या कुरकुऱ्यांना जवळपास मी 2 दिवसांचं कडकडीत असं ऊन दिलेलं आहे. तर तयार झाले आपले पोह्याचे कुरकुरे. व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते तळताना व्यवस्थित फुलले जातात व वर्षभर आरामात टिकतात. पहिल्या दिवशी जर का सावलीमध्ये कुरकुरे घातले तर ते अजिबात तुटत नाही. जर का डायरेक्ट तुम्ही उन्हामध्ये घातले तर याला खूप साऱ्या चिरा जातात. तर ही खूप महत्त्वाची टिप आहे. तयार केलेले कुरकुरे तळून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, अगदी चौपट फुलणारे हे कुरकुरे तयार झाले. आणि विशेष म्हणजे अजिबात हे कुरकुरे तेलकट होत नाही. बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत. प्रमाण दिलेलं अगदी अचूक आहे. या प्रमाणामध्ये थोडंफार मागे पुढे झालं तरीही चालेल. तयार होणारे कुरकुरे परफेक्टच होतात. तर आता कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.